आता दिसले मी पटकन. पांडुरंग हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. नमः श्री शङ्करानन्द गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे. सर्वांना नमस्कार करते. इंटरनेटच्या देवाला नमस्कार करते आणि आपण सुरू करूया. आपलं गेल्या वेळेस झालं होतं ते चिदाभासाच्या अवस्था चाललेल्या होत्या. तर त्याच्यात अज्ञान, आवरण, विक्षेप या 3 बंधरूप अवस्था, परोक्ष ज्ञान, आणखीन अपरोक्ष ज्ञान, ह्या मुक्तीच्या पायऱ्या म्हणूया, आणखीन त्याचा परिणाम म्हणून शोकनाश, आणखीन आनंदावाप्ती, अशा 7 अवस्था आपण पाहिल्या होत्या. तर त्याच्याबद्दल आता एक एक शंका थोड्याफार घेतलेल्या आहेत. चिदाभासांचे जे व्यापार आहेत सगळे, तर चिदाभासाचं जे 2 देहांची तादात्म्य असतं, इथे सुषुप्तीचा विचार केलेला नाही, कारण सुषुप्तीत सगळं लीनच झालेलं असतं. पण बंधनाला कारण जे जागृती आणि स्वप्नातले आपले व्यापार आहेत, तिथे आपलं तादात्म्य असतं, मी करते असं असतं, आणि हे जग सत्य आहे, देह सत्य आहे, अशा पद्धतीने जे आपलं तादात्म्य असतं त्यामुळे बंधन होतं. आणखीन हा जो संसार आहे हा सगळा विक्षेपाचं कार्य आहे. आता विक्षेप म्हणजे चिदाभास असं इकडे सांगितलं, कारण ब्रह्मापासून पहिलं जे आलं मायेच्या बरोबर, तर त्याला विक्षेप म्हणतात. माया निर्माण झाल्याबरोबर तिथे चिदाभास आलेला, ज्याचं ईश्वर हे स्वरूप झालं. म्हणजे तिथे पहिला जो निर्माण झालेला आहे, तर सगळं जग, सगळा संसार हे त्याचं कार्य आहे, ईश्वराचं कार्य आहे, म्हणजेच विक्षेपाचं कार्य आहे. त्यामुळे इथे अज्ञान, आवरण आणि विक्षेपाच्या अनुक्रमाबद्दल शंका घेतलेली आहे. इथे काय म्हटलेलं आहे की विक्षेप जर का आधी येतोय, तर मग अज्ञान आणि आवरण ह्या विक्षेपाच्या अवस्था पाहिजे. अज्ञान आणि आवरण ह्या चिदाभासाच्या कसा काय म्हणतायत तुम्ही? म्हणजे त्या आधीपासून आहेत, सॉरी, विक्षेपाच्या नाही, अज्ञान आणि आवरण ह्या विक्षेपाच्या आधीपासून असतात, म्हणजे त्या ब्रह्माच्या अवस्था असल्या पाहिजेत असं म्हटलेलं. आता ब्रह्मावरती आणि अज्ञान हा वदतो व्याघात आहे, म्हणजे बोलण्यात बोलणं नाही. जे ज्ञानरूप आहे त्याच्यावरती अज्ञान हे कसं काय शक्य आहे? इथे जे म्हटलंय की विक्षेप शक्ती म्हणजे काय आहे, तर रजोगुण आहे. स्वच्छ रजोगुण जो आहे तो म्हणजे विक्षेप शक्ती आहे. जिथे हालचाल असते त्याला विक्षेप म्हणतात, चांचल्य असतं त्याला विक्षेप म्हणतात, म्हणजे तिथे रजोगुण असला पाहिजे. आणखीन आवरण शक्ती म्हणजे तमोगुण असला पाहिजे, जे जागतं, जे ज्ञान होऊन देत नाही, जिथे अज्ञान असतं तो तमोगुणाचा भाग आहे. आणि ते झाकलं गेल्यामुळे विपरीत ज्ञान होतं, म्हणजे जग आपल्याला दिसायला लागतं, ते आवरण असतं. म्हणून अज्ञानामुळे जीवाचा चिदाभास, आणखीन आवरणामुळे आत्म्याचं ज्ञान न होणं, हे पूर्व पक्ष म्हणतो. पूर्व पक्ष म्हणतोय की हे जे आहे हे विक्षेपाच्या आधीपासून आहे, म्हणून ह्या त्याच्या अवस्था तुम्ही कशा काय म्हणता, म्हणजे आत्म्याच्या अवस्था असल्या पाहिजेत अशा पद्धतीने चालल्या. विक्षेपाच्या कशा काय ह्या, म्हणजे चिदाभासाच्या अवस्था ह्या कशा काय तुम्ही म्हणू शकताय? त्याला उत्तर दिलेलं आहे की विक्षेप जरी प्रत्यक्ष दिसला नाही तरी सुषुप्तीमध्ये किंवा कारण देह जो आहे माया, तर तिथे अज्ञान, आवरण, विक्षेप या सगळ्यांचे संस्कार असतात. आणि संस्कार असल्यामुळे त्या 2 अवस्था त्याच्या आहेत, ब्रह्माच्या म्हणायचं काही कारण नाहीये तिथे.
त्याच्या आहेत असंच म्हणायला पाहिजे. फक्त त्या तिथे सुप्तावस्थात असतात आणि नंतर त्या प्रकट होतात. पण ह्या अवस्था ज्या आहेत त्या चिदाभासाच्याच आहेत, कारण ब्रह्माला ह्या अवस्था असू शकत नाही. ब्रह्म एकमेव अद्वितीय. एकोहम मधला अहम हा विक्षेप जर का पहिल्यांदा मानला तर अज्ञानी आवरण त्याच्या अवस्था म्हणता येतात मग. पण जर का जीवाच्या बाबतीत विचार करायला लागला तर मग कसं काय म्हणाल वगैरे, म्हणून अशा पद्धतीने शंका घेतलेली आहे. पण सगळ्यात बेस्ट म्हणजे अध्यारोप आहे हे सत्य. म्हणजे यातलं काहीही सत्य नाही. हा काठाकूट हवाय कशाला? ज्ञान होत नाही म्हणजे अज्ञान आहे, नाही तर दिसत आहे. तर त्याच्यामुळे तो विक्षेप आणखीन हे आहे आवरण विक्षेप. आवरणाच्या मुळे नाही तर दिसायला लागलाय, अज्ञानामुळे आवरण निर्माण झालंय. हे सगळं जे आहे तर ते अज्ञान आवरण विक्षेप ह्या डायरेक्ट बंधाच्या अवस्था आहेत, तेवढं लक्षात घ्यायचं. मग ते कसंही त्याची व्यवस्था लावे नका, आपल्याला त्याच्याशी संबंध नाही. फक्त काय पद्धतीने शंका घेतलेली आणि त्याला काय उत्तर दिलंय हे आपल्याला फक्त सांगितलं की विक्षेप आवरण आणखीन अज्ञान हे संस्कार रूपाने मुळात कारण देहात ईश्वराच्या देखील असतात. आणि म्हणून आधी विक्षेप आणखीन नंतर मग आवरण आणखीन अज्ञान असं म्हटलं, किंवा आवरण अज्ञान आवरण मग विक्षेप, काहीही पद्धतीने विचार केला तरी फरक पडत नाही. विक्षेप एकोहम मधला जर का विक्षेप पहिल्यांदा म्हणला तर अज्ञानी आवरण त्याच्या अवस्था होऊ शकतात. त्याच्या आधी जरी त्या आहेत असं पूर्व पक्ष म्हणत असला तरी, कारण ब्रह्माला अवस्था नाहीये. सगळ्या अवस्था ह्या चिदाभासाच्या. आणखीन अशा पद्धतीने म्हणजे इथे काय केलेलं आहे की विक्षेप म्हणजे चिदाभास अज्ञान आवरणानंतर आला असं पूर्व पक्ष म्हणतो. पण तोच जर का एकोहम मधला अहम हा विक्षेप पहिल्यांदा मानला तर हे सगळे आपले प्रॉब्लेम सुटतात. मग ब्रह्माच्याकडे त्यांचं दायित्व द्यायचं काहीही कारण उरत नाही. म्हणजे अज्ञान आवरण ब्रह्माचं म्हणायचं कारणच उरत नाही, कारण मूळ जो संकल्प आहे तोच जर का विक्षेप म्हटला, मूळ जाणीव जी आहे तोच विक्षेप, अशा पद्धतीने विचार केला तर ह्या सगळ्या अवस्था त्याच्या होऊ शकतात. विक्षेप म्हणजे चिदाभास. परत सांगते इथे आपल्याला विक्षेप म्हणजे अनेक पद्धतीने विचार करण्यात येतो की चांचल्य म्हणजे, जग म्हणजे, भेद म्हणजे, ह्याला पण विक्षेप असं म्हणण्यात येतं. पण इथे विक्षेपचा अर्थ चिदाभास हा आहे. कारण पहिला विक्षेप जो आहे, पहिलं जे हालचाल झाली ती एकोहम झाली आणि तिथे चिदाभास निर्माण झालेला आहे. म्हणून पहिलं जे विक्षेप म्हटलाय तो चिदाभासाचा म्हटलाय, त्याला चिदाभास म्हटलेला आहे. आणि अवस्था शेवटी आरोपितच आहेत सगळ्या. म्हणजे मगाशी जे म्हटलं की ब्रह्माला अवस्था लागतच नाही, त्यामुळे विक्षेपाच्या नंतरच्या ह्या सगळ्या ज्या अवस्था आहेत त्या जीवाच्याच आहेत. संसारी, ज्ञानी, शोकरहित वगैरे सगळ्या ज्ञान पासून सगळ्या अवस्था जीवाच्याच आहेत. सातही अवस्था जीवाच्या धरायला लागतात आपल्याला. आणि ईश्वराला अज्ञान नाहीये हे लक्षात घ्यायचं. ते बीजरूपानी असतं हे लक्षात घ्यायचं. आणि बीजरूपानी असतं म्हणजे काय आहे? अज्ञान. सगळ्या जीवांच्या वासना ह्या त्या मायेमध्ये बीजरूपानी असतात. आणखीन ईश्वर जेव्हा सृष्टी निर्माण करतो, जेव्हा जीव सगळे प्रकट व्हायला लागतात तेव्हा त्या प्रकट होतात, पण तोपर्यंत त्या बीजरूपानी असतात. म्हणून जीव जे आहे तर त्याच्या ह्या अवस्था धरायच्या आहेत. आणखीन सोयीच्यासाठी शेवटी काय आहे, सगळ्या जीवांचं जे सूक्ष्म देह आहेत तर ते ईश्वराचा सूक्ष्म देह आहे. एकत्रित सूक्ष्म देह ईश्वराचा सूक्ष्म देह आहे. म्हणून या पद्धतीने ईश्वराच्या बाजूने पण विचार केला गेलाय, आणखीन जीवाच्या बाजूने पण विचार केला गेला. पण ईश्वराला स्वरूपाचं अज्ञान कधीही नाहीये, पण ते जीवाला. ईश्वराला अशा पद्धतीच्या वासनांनी त्याची बुद्धी मलिन झालेली नाही, त्याची शुद्ध सत्व आहे, माया ही उपाधी आहे. त्यामुळे त्याच्याकडे ह्या अज्ञान वगैरे नाहीये. ते सगळ्या जीवाच्या अवस्था आहेत. हे यामुळे म्हणण्यात येतं की
मुळात त्या सगळ्या सुप्त रूपांनी असतात. आणखी जीव प्रकट झाल्यानंतर ह्या अवस्था जीवाच्या सगळ्या प्रकट व्हायला लागतात. मग आता पुढे शंका परत घेतलीये की संक्षेप शारीरक ह्या ग्रंथात सर्वज्ञात्म मुनींनी ब्रह्माला अज्ञानाचा आश्रय मानला. म्हणजे कसं काय, हे कसं काय मानलं? ब्रह्माला जर का अज्ञान नाही असं तुम्ही म्हणताय, ब्रह्माला आवरण अज्ञान वगैरे काहीही नाही असं जर का म्हणताय, तर मग ब्रह्माला अज्ञानाचा आश्रय कसं काय मानलं, असा प्रश्न इथे वाकड्यात शिरलेला आहे. सर्वज्ञात्म मुनींनी जे त्याच म्हटलेलं आहे ते अधिष्ठान आहे ब्रह्माचं, ब्रह्म हे ह्या पद्धतीने म्हटलंय. अज्ञान म्हणजे माया, माया स्वाश्रया स्वविषया स्वनिर्वाहक परनिर्वाहक वगैरे पद्धतीने तिचं वर्णन केलं जातं. स्वाश्रया म्हणजे स्व म्हणजे ब्रह्म, ब्रह्माच्या आश्रयावर आहे. आश्रयावर आहे म्हणजे या टेबलावरती हा मोबाईल आहे, टेबल हल्लं तर मोबाईल पडेल. म्हणजे त्या आश्रयाचा नाशाने त्या मोबाईलचा सुद्धा नाश होऊ शकतो, असा आश्रय हा नाही. ब्रह्माचा जो आश्रय आहे तर तो अशा पद्धतीचा नाहीये, तर तो संबंध जो आहे तो अधिष्ठान अध्यस्त ह्या पद्धतीचा आहे. आणखीन जीव जो आहे तर तिथे अवस्था येतात. ब्रह्माच्या बाबतीत अवस्थांचा संबंधच येत नाही. म्हणून जीवाच्या बाबतीत अज्ञान ही एक अवस्था येते. चिदाभासाच्या संदर्भात, जीवाच्या संदर्भात म्हणजे अज्ञान ही अवस्था येते. पण ब्रह्माला अज्ञानाचा आश्रय मानलेलं नाही, ते अधिष्ठान आहे. तो म्हणजे त्या तिथल्या अधिष्ठानावरती आपल्याला भास व्हायला लागतात. तसं ब्रह्माचं अधिष्ठान आहे म्हणून मायेचा भास व्हायला लागलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि मग जीवाच्या ह्या सगळ्या मी अज्ञानी आहे, मग त्याचा परिणाम म्हणून मी करताय, मी भोगता आहे, हे ज्या सगळ्या अवस्था आहेत ह्या जीवाच्या आहेत. ठीक आहे, जीवाच्या आहेत, त्याच्यामुळे त्या बंधनात पडतो जीव. मग बंधनात सुटण्यासाठी काय करायचं? ज्याच्यामुळे बंधनात पडतो आपण ते काढून टाकायचं, म्हणजे सुटतो आपण. म्हणून अज्ञान आणि आवरण ह्यांच्या नाशाचं स्वरूप सांगतात. अज्ञान, आवरण आणि विक्षेप. विक्षेप चिदाभासा आहे, फक्त त्यातलं सत्यत्व काढायला लागतं आपल्याला. अज्ञान आवरणाच्या नाशाचं कसं काय करता येतं? आता अज्ञानाचे काय स्वरूप आहे? अज्ञानाने जी आवरणं टाकलेली आहेत तर ती ब्रह्म भासत नाही आणि म्हणून ते नाही, अशी दोन आहे. ब्रह्म नाहीये हे कसं काय तुम्ही म्हणताय? कारण भासत नाही. मग ह्याला काय करता येतं आपल्याला? ज्याला आत्मा हा शब्द माहित नाही, ज्यांनी कधी हे ऐकलेलं नाही, अशांना आत्मा म्हणजे काय हो, आहे कुठे, हा कुठला पदार्थ आहे का, दाखवा वगैरे अशा पद्धतीने विचार करता येतो, ते करतात. पण कुठलं तरी ऐकलं, श्रवण झालं थोडंफार, तर आत्मा म्हणजे काय ह्याची माहिती होते. आणि जशी माहिती होईल तर तसं असू शकेल का आत्मा, असं होतं. मग जेव्हा आपण व्यवस्थित श्रवण करतो त्या परोक्ष ज्ञानाने आत्मा नाही असणं शक्य नाही, हा जो आवरणाचा भाग आहे तो नष्ट होतो. ज्याला असत्वावरण असं म्हणतात. सत्व म्हणजे असणेपणा म्हणा, तर अ म्हणजे नाहीये, ब्रह्म माहित सुद्धा नाहीये, असणं शक्य नाही. का? त्याचं भान होत नाही. म्हणून श्रवण शास्त्रात अतिशय महत्वाचं आहे. सगळ्या आपल्या वेदांत शास्त्रात पहिलं जे सांगितलेलं आहे ते श्रवण. आत्माराम जर का पाहिला तर सकळ साधनांचे साधन कुठलं सांगितलंय तर ते जाणरे श्रवण, हे सांगितलेलं आहे. कारण श्रवणाच्या शिवाय आपल्याला माहिती कुठचीही कळत नाही. दासबोधात श्रवणाचे 4-5 समास कशासाठी दिलेले आहे? त्याचं तेवढं महत्व आहे म्हणून.
श्रवणात जर का घडलंच नाही, श्रवण काय आहे आपल्याला माहितीच जर का कळली नाही, तर आपण कसं काय पुढे जाणार आहोत? म्हणून श्रवण हे अतिशय महत्वाचं आहे. श्रवण म्हणजे केवळ ऐकणं नाही, तर वाचणं देखील त्याच्यातच येत, श्रवणातच येत. हे सगळ्या माहिती ज्या आहेत तर त्या आपल्याला कुठून कळणार? ग्रंथातनं कुठनं तरी ऐकलं तर. त्याच्याशिवाय आत्म्याबद्दल आपल्याला कळेल तरी काय? आणि आपल्याला जर का आत्म्याबद्दल काहीच कळलं नाही, तर आपण आवरण नाशाचा किंवा मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे, हे अनुभवायचा तरी प्रयत्न करणार आहोत का? अजिबात नाही. जर का मला दिल्ली कुठे आहे काय आहे माहीत सुद्धा नाही, तर मी तिथे जायचा विचार करीन का? शक्य नाहीये. म्हणून आधी श्रवणाने आत्मा आहे हे आपल्याला कळून घ्यायला लागतं, आणि मी आत्मा आहे हे शक्य आहे अशा पद्धतीने आपल्याला तो विचार करायला लागतो. तर आता हे झाल्यानंतर मग अपरोक्ष ज्ञान जेव्हा असं कसं काय म्यूट झाले अचानक? मी काही हात नाही लावला त्याला. नाही, दुसऱ्या कोणाचा तरी आवाज बंद करता करता बहुतेक झाला असेल. हा, शक्य आहे. ठीक आहे. म्हणजे आत्मा आहे एवढं तरी कळायला लागतं श्रवणाने, आणखीन ग्रंथ वाचन अभ्यास करून वगैरे. म्हणून परोक्ष ज्ञानाचं महत्व आहे, फार महत्व आहे. आज आपलं जे चाललेलं आहे ते परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दज्ञान, त्याच्या साह्याने आपण जाऊ शकतो. म्हणतात की नैषा तर्केण मतिरापनिया वगैरे, म्हणजे बुद्धीने येणार नाहीये, तर्काने येणार नाहीये, कशाने हे आपल्याला कळणार. अगदी बरोबर आहे, कारण ते बुद्धिग्राह्य नाहीये, अतिंद्रिय आहे, इंद्रियांच्या कक्षेत येणारं नाहीये ब्रह्मतत्व, बुद्धीच्या कक्षेत येणार. पण तरी सुद्धा बुद्धिग्राह्यम हेही म्हटलेलं आहे, एवढं लक्षात घ्यायचं. जसं नैषा तर्केण म्हटलंय तसं बुद्धिग्राह्य. बुद्धिग्राह्य म्हणजे काय? बुद्धी आपल्याला त्याच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन जाऊ शकते, म्हणून बुद्धिग्राह्य आहे. म्हणजे नदी आहे, नदी पार करायची, काय करायचे? होडी, होडी हवी ना. होडीने पार केल्यानंतर होडीची आवश्यकता नाहीये, पण तोपर्यंत होडी आपल्याला हवी आहे. तशी बुद्धी आपल्याला लागते. आणि म्हणून समर्थांनी शिष्य लक्षणं जेव्हा सांगितलेली आहेत, तेव्हा शिष्य असावा बुद्धिमंत असं म्हटलेलं आहे. शिष्य असावा अर्थांतरी प्रवेश करता म्हणून सांगितलेलं. ते का सांगितलंय? तर ही जी बुद्धी आहे तर ती आपल्याला एखाद्या नौकेसारखी म्हणूया, साधन, अत्यंत उत्तम साधन बुद्धी आहे. आणि त्या बुद्धीच्या साह्याने आपण, त्या बुद्धिवृत्तीच आहे ना शेवटी, एकाग्र झालेली बुद्धिवृत्ती आपल्याला सोहमच्या अगदी ज्याला आपण तुर्यावस्था म्हणतो तिथपर्यंत नेऊन सोडते आपल्याला ती बुद्धिवृत्तीच. म्हणून बुद्धीची अत्यंत आवश्यकता आहे. पण बुद्धीला कळणार नाही हेही तेवढंच खरं आहे. बुद्धी जोपर्यंत लीन होत नाहीये तोपर्यंत अपरोक्ष ज्ञान होणार नाही. जोपर्यंत आपली कसलीही अपेक्षा चालली आहे, काहीतरी दिसेल वगैरे ध्यानात आपलं चाललेलं असतं, तोपर्यंत ज्ञान होणार नाहीये, कारण तोपर्यंत बुद्धी जागी असते, तोपर्यंत बुद्धी ह्या जगात वावरत असते. आणखीन ते सोडून जेव्हा ती ब्रह्माचाच फक्त विचार करायला लागते, त्याच्यानंतर ती स्वतः रिटायर होते, ती स्वतः लीन होऊन जाते, आणि तिथे ब्रह्मज्ञान होते. कारण तिथे जाणीव सरते. विचार मागता पाऊली सरे, जाणीव तेथ न उरे वगैरे म्हटलेलं आहे. विचार नाही, जाणीव नाही, मीची जाणीव नाही, असं जेव्हा होतं तेव्हा त्या ब्रह्माचं प्रत्यक्ष आपल्याला ज्ञान होतं. आणखीन हे जेव्हा होतं तेव्हा अभानावरण, म्हणजे अभान आवरण, म्हणजे ब्रह्म नाहीये कारण मला कळत नाही, इथे मला कळलं असं त्याच्यातनं उठल्यावर आपल्याला कळेल. म्हणजे आधी परोक्ष ज्ञान लागतं, बुद्धीला आपल्याला ते कळायला लागतं, पक्क कळायला लागतं, बुद्धीचा निश्चय व्हायला लागतो. आणि असा निश्चय झाल्याशिवाय माणूस प्रयत्न करत. ब्रह्माचं स्वरूप कळायला लागतं की ब्रह्म खरोखरी आनंद रूप आहे, आनंदमय केवळ नाहीये, आनंद रूपच आहे, केवळ आनंद येतो. आणि
मी जर का त्या अनुभवाची एकरूप झाले, म्हणजे काय म्हणूया आपण, ब्रह्मच मी जर का झाले, आणखी त्या निश्चयात राहिले, तर मी पण आनंद रूप होईल. मग माझी सगळी जी अपूर्णता आहे ती दूर होईल. आपल्याला दुःख, सगळे व्याप, सगळं जे आपण करतो ते आनंदासाठी आणि अपूर्णतेच्या भावनेने करतो. काहीतरी हवं 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 हे कशासाठी चालतं? कारण मी अपूर्ण आहे आपल्याला वाटत असत. पण पूर्णमदः पूर्णात पूर्ण मुदच्यते वगैरे हे जे म्हटलेलं आहे, ब्रह्म पूर्ण आहे. जगही त्यामुळे पूर्ण आहे. आणि जग निर्माण झालं तरी ब्रह्माचं पूर्ण पण जात नाही, जग निघून गेलं तरी ब्रह्माचं पूर्ण पण जात नाही. कारण जग हे केवळ भासमान आहे. भास गेल्यानंतर मूळ वस्तू जी आहे, तर त्याच्यात काय फरक पडणार आहे? मी जेव्हा ब्रह्मरूप होईल, तर त्यावेळेस मी देह हा भास जाईल, मी अपूर्ण आहे हा भास जाईल, मी दुःखी हा भास जाईल. असं सगळं झाल्यानंतर मग शरीराच्या मागे कशासाठी माणूस धावेल? तृप्तिदीप चाललेला आहे आपल्याला. जेव्हा हे ज्ञान होईल तेव्हा शरीरम किम अनुसंजवरेत म्हणून म्हटलेलं आहे ना, शरीराच्या मागे सुखासाठी कशाला जाईल तो? कारण तो अशा पद्धतीने ब्रह्मरूप झालेला असतो. एकदा ज्ञानाने अज्ञान गेलं की अज्ञान कार्याचाही नाश होतो. अज्ञानाचा कार्य जे आहे, तर ते माझं देहाशी तादात्म्य जे आहे ते अज्ञानाचं कार्य आहे. मी जीव आहे, हा देह म्हणजे मी आहे, मी करते आहे, माझं कर्तृत्व माहितीये का तुम्हाला, वगैरे वगैरे हे जे आहे हे सगळंच आहे. आणि मी ब्रह्म आहे ह्याच्यात आपण स्थिर होऊन जातो. हे असं जेव्हा होतं, संसाराचीच निवृत्ती झाली म्हटल्यानंतर, संसार खोटा आहे म्हटल्यानंतर, त्या संसाराकडनं काय सुखाची अपेक्षा करणार आहोत आपण? कसली तिथनं अपेक्षा करणार आहोत? कसली गरजच राहत नाही त्याची संसारातनं. मी पूर्ण होऊन जाते. मला पूर्णत्वाला दुसऱ्या कसलीही आवश्यकता लागत नाही जगातल्या. मग अशी संसाराची निवृत्ती झाल्यानंतर कशाला शोक उत्पन्न होणार आहे? दुःख होणार आहे का? दुःख क्षणभर झालं तरी त्या दुःखाच्या प्रवाहात वाहणं होणार आहे का? दुःखाच्या प्रवाहात वाहणं म्हणजे शोक असतो. त्यामुळे शोक हा तिथे नाहीसा होतो. आणि जिथे शोक नाही, जिथे कशाच्या मागे धावणं नाही, तिथे तृप्ती ठेवलेलीच आहे. तृप्ती नसते म्हणून आपण कशाच्या तरी मागे धावतो. पण शोकनाश होतो, पूर्णत्व येतं आपल्याला, आणि म्हणून आपल्याला पूर्ण निरंकुश तृप्ती येते, ज्या तृप्तीला कसलाही अडथळा येत नाही, परिस्थितीचा नाही, देहाचा नाही, कसलाही अडथळा येत नाही. देहाला कितीही रोग झाले, काहीही झाले, तरी माझी तृप्ती ढळणार नाही, कारण मी ब्रह्म आहे. की माझे इतका निश्चय दृढ झालेला असतो, तसा अनुभव आलेला असतो. आणि ह्या दृढ निश्चयामुळे जी प्रसन्नता राहते, जी तृप्ती राहते, त्याला उपमाच नाहीये काही. ह्या जीवाच्या ज्या अवस्था आहेत, ह्या अपरोक्ष ज्ञान अशा पद्धतीने करून घेणं, याच्यासाठी खटपट, याच्यासाठी केला होता एवढा अट्टाहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा याचा अर्थ शेवटच्या दिवसापर्यंत सगळे दिवस गोड व्हावे. अंते मतिस्सा गतीही वगैरे त्या दृष्टीने शेवटचा दिवस गोड व्हावा नाहीये. मग शेवटचा दिवस कुठच्याही परिस्थितीत असला तरी तो गोडच होणार आहे, कारण मी त्यावेळेस विदेहमुक्त होणार. आता जरी जीवनमुक्ती आपल्याला मिळाली तरी नंतर हा जीवत्व, जीवभाव संपलेला आहे, पण जीवत्व शिल्लक आहे, कारण चिदाभास शिल्लक आहे. कारण बुद्धी आणखीन हे प्रारब्ध जोपर्यंत आहे, देह बुद्धी, तोपर्यंत हे सगळं असणार आहे, त्यामुळे चिदाभास असणार आहे. म्हणून जीवत्व जरी असलं तरी जीवभाव, मी जीव आहे, मी देह आहे, तो गेलेला असतो. आणि तो गेलेला असल्यामुळे तिथे पूर्णत्व तर आहेच, कशाच्या मागे धावणं हे थांबलेलं आहे. आत्मभाव जरी झालेला आहे तरी प्रत्यक्ष आत्मरूप हे देह पडल्यावर होतं. विदेह मुक्ती ती त्यावेळेस आपल्याला,
आणि म्हणून मग तुकाराम महाराज वगैरे असे म्हणतात ना की पाहू नये तोंड विटाळाचे. काय या जगात राहायचंय, मला अजिबात इच्छा नाही, मला माझ्या स्वरूपात जायचं. अशा पद्धतीने जे ज्ञानी असतात, अत्यंत दयाळू होते तुकाराम महाराज काय, ज्ञानेश्वर महाराज काय, पण तरी देखील त्यांनाही कधी कधी असं वाटतं की आता बस झालं, ह्या जगात किती काळ राहायचं, मी माझ्या स्वरूपात जातोय. तिथे जो प्रारब्धाचा भाग असतो, देहाचा सगळा जो भाग असतो, तो सुद्धा मग जातो. अज्ञान लेश जो असतो तो सुद्धा त्या विदेह मुक्तीत जातो. आता परत आपण इथपर्यंत येऊया. अपरोक्ष ज्ञान आता होतं, ते कशा पद्धतीने होतं. इथे म्हटलंय की अपरोक्षपणा आपला अयमचं व्याख्यान चाललेलं आहे. आधी जे झालं होतं तर पुरुष आणखीन अस्मी ह्याचं झालं होतं. आता अयम म्हणजे हा समोर आहे, मी आहे, जवळ आहे, अगदी जवळ आहे. हा म्हणजे इथला आहे, अशा तऱ्हेने आपण नेहमी म्हणत असतो हा याला. एतद वगैरे लांबचं गेलं, इदम लांबचं गेलं, पण अयम हा ह्यानी अपरोक्ष सांगितलं जातं. आणखीन अपरोक्षाचं कारण काय आहे, हे ज्ञान कशा पद्धतीने, हे जे अपरोक्ष आहे ते चिद्रूप आत्म्याचे सद्रूप अस्तित्व आणि स्वयंप्रकाशत्व हे दोन सांगितलंय. म्हणजे काय आहे चिद्रूप आत्म्याचं अस्तित्व, म्हणजे काय आहे, तो अखंड आहे ना, तो स्वयंप्रकाश आहे, स्वसंवेद्य आहे. म्हणजे काय, अनेकांना माहितीये पण कोणाकोणाला माहिती नसेल, थोडासा विचार करू. स्वसंवेद्य म्हणतो आपण की माझं दुःख तुम्हाला कसं कळतं, ते माझं मलाच कळतं, असा स्वसंवेद्य आहे का? नाही. हे स्वसंवेद्याचं व्यवहारातलं उदाहरण झालं. माझं मला कळतं हे स्वसंवेद्य म्हणजे दुसऱ्या कोणाला कळत नाही, पण माझं मला कळायला तिथे बुद्धिवृत्ती लागते. आणि स्वसंवेद्य म्हणजे ते होऊन ते जाणायचं आहे. आणि स्वयंप्रकाश जे म्हटलेलं आहे ह्याचा अर्थ स्वसंवेद्य काय, स्वयंप्रकाश काय, ते कुठच्याही पद्धतीने जाणलं जात, वेगळेपणाने जाणलं जात, त्याला स्वयंप्रकाश म्हणतात. उदाहरण दिलं जातं ते एखाद्या पेटलेल्या दिव्याचं. अंधारात दिवा पेटलाय, तो पाहायला दुसऱ्या दिव्याची आवश्यकता नाही लागत. अंधारातल्या इतर गोष्टी पाहायला आपल्याला दिवा लागतो, पण दिवा पेटलेला बघायला आपल्याला दुसरा दिवा लागत, त्याला आपण स्वयंप्रकाश म्हणतो. सूर्याला आपण स्वयंप्रकाश म्हणतो. पण हे व्यवहारातले झाले. आत्मतत्व जे आहे त्याच्या प्रकाशात सगळं दिसतं, पण ते जाणण्यासाठी दुसरं कोणीही उपलब्ध नाही. हा स्वयंप्रकाश आहे. त्यामुळे असं आहे, कशाचाही तो विषय होत नाही म्हणून त्याला अविषय असंही नाव. विषय होत नाही म्हणजे सब्जेक्ट होत नाही, म्हणजे वेगळेपणाने तो जाणता येत. विषय म्हणजे आपण कुठच्याही, माझ्या डोळ्यांचा विषय आहे, हा हात मला दिसतोय म्हणजे तो विषय झाला. मोबाईल दिसतोय म्हणजे विषय झाला. ग्रंथ दिसतोय तो एक विषय आहे. अशा पद्धतीने हे जे विषय आहेत, असा आत्मा कधीही कसलाही विषय होत नाही, कारण तो आपले स्वरूप आहे, त्याच्या प्रकाशात दिसतं. पण जर का डोळ्यांनी पाहायला लागलं, कुठच्याही प्रत्यक्ष प्रमाणाने कळत नाही. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, त्याने ते कळत नाही. अनुमानाने कळत नाही, म्हणजे तर्काच्या साह्याने ते कळत नाही. हे असं असं आहे म्हणजे ते तसं असला पाहिजे, अशा तर्काने ते कळत नाही. उपमानाने कळत नाही, त्याला उपमाच नाही. कसं आहे ते सांगता येत नाही, त्याच्यासारखं दुसरं काही नाही. त्यामुळे त्याला उपमा कसली देता येत नाही. शब्द प्रमाणांनी त्याचं लिमिटेड ज्ञान होतं, पण गुरुमुखातनं शब्द ऐकल्यानंतर त्याचं होऊ शकतं आपल्याला, कारण त्याच्या मागे श्री गुरूंची शक्ती असते, त्यांचा संकल्प असतो, त्यामुळे होऊ शकतं. म्हणजे त्याला कारण केवळ शब्द नाही आहेत. शब्द ते आपण ग्रंथातनं वाचतो, तत्वमसी वगैरे, पण तिथे गुरूंच्याकडनं ऐकलं तरच होऊ शकतं ह्याला, कारण तिथे मागे श्री गुरूंचं सामर्थ्य असतं. समर्थ म्हणतात ना की तत्वमसी महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारच केला पाहिजे.
आणखीन हा जो विचार आहे हा कसा करायचा हे श्री गुरु सांगतात, आपल्याला ग्रंथ सांगतात. त्या पद्धतीने विचार केल्यानंतर आपल्याला अनुभव येतो, हे बरोबर आहे. म्हणजे शब्द प्रमाणाचा काहीचा उपयोग होतो, पण केवळ शब्दाने कधीही ज्ञान होणार नाही. पुढलं कुठलं अर्थापत्ती, आपण निष्कर्ष सुद्धा कार्यावरनं, कार्य मला दिसताय काही म्हणजे त्याच्या मागे हे कारण असलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण त्याचा निष्कर्ष काढू शकत नाही. अनुपलब्धी प्रमाणाचा विषय नाही, कारण ते कायम उपलब्धच आहे. त्याच्याबद्दल कसं आहे असं काही आपल्याला सांगता येत नाही, अशा पद्धतीने आपण बोलू शकत नाही, कारण त्याच्याबद्दल काही सांगण्याला कुणच उपलब्ध नाही. त्याला चेष्टा प्रमाण असं म्हणतात. तिथे अंशी भाव नाही, ते अखंड एकरस आहे. म्हणून शक्य प्रमाण नाही. शक्य म्हणजे जर का पूर्ण काही मोठं असलं तर भाग असणं शक्य, याला शक्य प्रमाण म्हणतात. आणि ऐतिह्य प्रमाण नाही आहे. ऐतिह्य म्हणजे असं असं ऐकलं आम्ही, असं असं इथे आहे, म्हणजे कोणीतरी कुठेतरी कधीतरी पाहिलेलं असतं, त्याचा असं इथे आहे म्हणून सांगतात. जनरली भूताबद्दल वगैरे सांगत असतात. आमच्या इकडे जवळच इथे एक मोठा वडाचा वृक्ष आहे, आणि त्या वडाच्या वृक्षाखाली तिथे साधारणपणे एक दिवा लावून ठेवायची. तिथे महापुरुष आहे असं. आता महापुरुष म्हणजे दोन अर्थ ऐकल्यात, एक ब्रह्मसंबंध म्हणून पण ऐकलेला आहे, आणि दुसरा कुठला तरी देव म्हणून ऐकलेला आहे. तर मला ब्रह्मसंबंध म्हणूनच सांगितलं होतं, पण मी त्या रस्त्यावरनं एकटी अंधारातनं रात्री 12ला देखील आलेली आहे. म्हणजे इतिह असं कोणीतरी तिथे त्याला भास झाला म्हणून तिथे असं आहे म्हणून सांगितलं. मला माहित सुद्धा नव्हतं असं काही असतं हे. मी शांतपणे तिथे आलेली आहे. आता मला जर का कोणी सांगितलं असतं तर मी घाबरले असते, मला माहित नाही. पण मला माहितीच नव्हतं हे असं काही असतं वगैरे. कोणी कोणी दिवा पाहून ज्यांना माहिती आहे ते घाबरून जात होते, हेही मी अनुभवलेलं आहे. पण हा ऐतिह्याचा प्रकार आहे की असं असं इथे असलं पाहिजे, ज्या अर्थी दिवा आहे त्या असला. ब्रह्माच्या बाबतीत ऐतिह्य सुद्धा प्रमाण लागू नये, ह्याचा अर्थ ते स्वसंवेद्य आहे. कुठच्याही प्रमाणाला ते विषय होत नाही, म्हणजे ते स्वसंवेद्य आहे. म्हणजे त्याचं तेच एकटं आहे, त्याचं तेच प्रकट आहे. आपल्याला तिथपर्यंत तसा विचार केल्याशिवाय ते कळत नाही. आणि म्हणून सतत ते जे आपल्याला पहिल्या तत्वविवेकापासून जे सांगतायत की संवित तर न भिद्यते, प्रत्येक ज्ञानाच्या मागे ती संवित आहे, तो जो त्याच्या प्रकाशात होत आहे म्हणून त्याच्यावरती लक्ष ठेवा, हे आपल्याला सतत पहिल्यापासून सांगतायत. म्हणून चिद्रूप आत्मा जो आहे तो सतत अपरोक्षच आहे. म्हणून अपरोक्षत्वाचे त्याचं स्वरूपाने तो अपरोक्ष आहे, हा एक प्रकार झाला. आणखीन दुसरं अपरोक्षत्व अनुभवाला कधी येतं तर बुद्धीच्या मदतीने जेव्हा आपण त्याचं अनुसंधान करू, जेव्हा आपण सोहम चिंतन करू, जेव्हा लयचिंतनासारखे आपण साधनं करू, त्या ह्यांनी कुठच्या तरी साधनाने बुद्धीचा लय त्या स्वरूपात करून त्याचा प्रत्यक्ष अनुभव येऊ शकतो. पण प्रत्यक्ष अनुभव येऊ शकतो म्हणजे आपण तद्रूप होतो, आपल्याला अनुभव कधीही येत नाही, कधीही येणार नाही, कारण ते आपलं स्वरूप आहे. डोळ्याला डोळा आपला दिसू शकतो का हो? शक्यच नाहीये. डोळा डोळ्याला पाहू शकत नाही. म्हणाला आरशात पाहतो, पण आरशात प्रत्यक्ष डोळा पाहतो का प्रतिबिंब बघतो? मला आता माझ्या समोर माझा चेहरा दिसतोय, त्याच्यात माझे डोळे दिसत आहेत, पण ते फोटो आहे ना, तो प्रत्यक्ष डोळा आहे का? प्रत्यक्ष डोळा दिसणार आहे का डोळ्याला? तसं आहे माझं स्वरूप आहे. कसं काय दिसेल ते माझं मला? शक्यच नाहीये ते काही. म्हणून अपरोक्ष जो आहे तो प्रत्यक्ष आहे, आणि त्याचं प्रत्यक्ष ज्ञान पण होऊ शकतं, म्हणजे ते होऊन ज्ञान होऊ शकतं. अखंड स्वयंप्रकाश आहे. आणखीन त्याचं हे स्वयंप्रकाशकत्व, तो परोक्ष ज्ञान जरी असलं किंवा अपरोक्ष असलं तरी त्याच्यात फरक पडत नाही. आत्म्याच्या स्वरूपात कधीही फरक पडत नाही, काहीही फरक पडत नाही. म्हणून उपदेशाने किंवा श्रवणाने परोक्ष ज्ञान होतं,
आणि नंतर निधिध्यासनाने तत्वम पदार्थ शोधनाने म्हणजे तसा अखंड विचार करून अपरोक्ष ज्ञान होऊ शकतं. पण परत एक प्रश्न विचारला की ब्रह्म जर का आत्म्याहून वेगळं नाहीये, म्हणजे त्याचं आपण ज्ञान अशा अशा पद्धतीने आहे, परोक्ष ज्ञान शब्दांनी आपण हे होतं, पण मग त्याला मग कधीतरी परोक्षत्व कसं काय राहिलं जर का ते कायम अपरोक्ष आहे तर? प्रश्न लक्षात घ्यायचा की ब्रह्म कायम अपरोक्ष आहे असं म्हणताय तुम्ही, तर मग ते परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान असे दोन भाग पाडायचं काय कारण? परोक्ष ज्ञान म्हणजे केवळ शब्दांनी, अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष, आणि एकीकडनं म्हणताय तुम्ही काय कायम ते प्रत्यक्ष आहे म्हणून. त्याला उत्तर सरळ आहे की अनुभव न घेता केवळ ब्रह्म आहे ते असं असं आहे असं जेव्हा बोललं जातं तर तेव्हा ते फक्त परोक्ष ज्ञान असतं, पण तो भ्रम नसतो. कारण भ्रम म्हणजे ज्याचा अनुभव कधीच येणं शक्य नाही तो भ्रम. आणखीन इथे त्याचा कधीही बाध होत नाही. ज्या गोष्टीचा बाध होत नाही तर ते सत्य आहे. ज्या गोष्टींचा बाध होऊ शकतो तर त्या भ्रमरूप आहे. जगाचा बाध होऊ शकतो, देहाचा बाध होऊ शकतो, ह्या गोष्टी कधी ना कधीतरी दिसेनाशा होतात, लय होऊन जातो. सुषुप्तीत आपल्याला माहिती आहे की गाढ झोपेत ह्यातलं आपल्याला काहीही जाणवत, जग नसतं, बुद्धी नसते, देह नसतो, म्हणजे त्यांचा लय होत असतो. कधीतरी ते आपल्या ह्याच्यातून जात असतात, पण तिथे देखील जाणीव शिल्लक असते. झोपेतनं उठल्यानंतर आपल्याला आठवतं, म्हणजे तिथे त्यावेळेस जाणीव होती, म्हणजे तिथे ब्रह्माचं अस्तित्व होतं. तो स्वयंप्रकाश आहे, त्याच्या प्रकाशात मला कळत होतं की मला काही कळलेलं नाहीये, मला छान झोप लागली. जाग झाल्यावर मला आठवतं, ते आठवतं याचा अर्थ तो संस्कार घेतो मी. म्हणजे तिथे ते ब्रह्म म्हणजे ते तिथे ज्ञान हे आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ते नाही असा कधीच अनुभव नाही, ते कायम आहे, आणखीन आहे. म्हणून ब्रह्माचं अस्तित्व नाकारणं वेगळं आहे आणि त्याचा अनुभव न येणं हे वेगळं आहे. परोक्ष ज्ञानात त्याचा अनुभव नसतो, पण ब्रह्माचा बाध झाला असा अर्थ होत नाही. ब्रह्माचा बाध कधीच होणार नाहीये. शाब्दिक ब्रह्मज्ञान, इथे फार छान एक ओवी दिलेली आहे एकनाथी भागवतातली की तैसे शाब्दिक शास्त्रज्ञान बोले आन करी आण, तेणे नव्हे समाधान सर्वथा जाणतात. हे साधकाच्यासाठी फार उपयोग आहे की शाब्दिक शब्दज्ञान म्हणजे शब्दज्ञान हे शास्त्रज्ञान परिपूर्ण अगदी असेल, कुठलं काय कुठच्या उपनिषदात कुठचा मंत्र सगळं अगदी सांगता येईल, ब्रह्मसूत्र खाड खाड म्हणता येतील, पण जर का वागणं तसं तर लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण म्हणून एक म्हण आहे, ती तिथे आहे. बोले आण करी आण, एक बोलतो आणि दुसरं कर. समर्थ त्यामुळे म्हणतात की जो केल्याशिवाय जो बोलतो तो बरोबर नाही, आधी केले मग सांगितले ते जास्त योग्य आहे. बोले आण करी आण, मग समाधान कसं काय होणार आहे? केवळ शब्दज्ञानाने अजिबात समाधान होणार नाहीये. ब्रह्म नाही असं कधीच म्हणता येणार नाहीये. वेदांत शास्त्रात त्याचं तसं एकही प्रमाण नाही. वेदांत शास्त्र हे 100% प्रामाण्य त्याचं आहे. बाकी कशालाही म्हणजे आपण डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, ते देखील 100% प्रामाण्य नाही, कारण आपल्याला भ्रम होऊ शकतात. आपली बुद्धी जी आहे तर त्याच्यात हे काही काही दोष आहेत, भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा वगैरे दोष आहेत की बुद्धीला आपल्या भ्रम होऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांनी जरी दिसत असतं, आपल्याला दिसते काठी वाकडी पाण्यातली, डोळ्यांनी दिसतेय मला प्रत्यक्ष, पण तरीही भ्रम येतो. मी जागी आहे, भानावर आहे, तरी देखील ती काठी मला वाकडी का वाटू शकते? भ्रम येतो. डोळ्यांनी दिसून सुद्धा भ्रम होऊ शकतो, कानांनी ऐकून सुद्धा भ्रम होऊ शकतो. एक असताना एक वाचलं जाऊ शकतं, एक असताना एक ऐकलं जाऊ शकतं, हे सगळे भ्रम आहेत. अशा पद्धतीने तिथे ब्रह्मज्ञान जे आहे त्याच्याबद्दल कधीही तो भ्रम म्हणता येईल. बाकीचं कुठलंही ब्रह्माच्या हे म्हणता येईल,
पण श्रुती जी सांगते तर त्याच्याबद्दल भ्रम कधीही म्हणता येणार. श्रुती जे सांगते ते यथार्थ असतं. आता उदाहरण दिलेलं आहे की आपल्याला जरी ब्रह्म आता समजत नसतं तरी ते नाही असं म्हणता येत नाही. उदाहरण दिलंय ते जुन्या काळात दिलंय की स्वर्ग आहे, हा स्वर्ग असं दाखवता येत नाही. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ना. तर असा काही आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येत नाही. पण स्वर्ग नाहीच असंही आपल्याला म्हणता येत नाही, कारण ते उपनिषदात सांगितलेलं आहे. अर्जुन तिथे जाऊन आलेला होता वगैरे उदाहरणं आहेत. स्वर्गातल्या लोकांच्या मदतीला सूर्यवंशातले म्हणजे रामाचे पूर्वज वगैरे गेल्याची उदाहरणं आहेत. दशरथ राजा देखील गेला होता देव असुर युद्धात. अशा पद्धतीने ही उदाहरणं आहेत. आता त्यांच्याबद्दल आपल्याला विचार करायचं कारण नाही, कारण स्वर्गातलं सुख वगैरे हे सगळं एक परीने गाजर म्हणून देखील आहे. असेल नसेल मला माहित नाही, मी काही गेलेली नाहीये, कारण मी आता ह्या देहात आहे. मी या देहासह काही नक्की जात नाहीये. आणखीन त्यामुळे स्वर्गाच्या बद्दल तिथल्या भोगांची जी आसक्ती असते, लोकांना भोगांची फार आसक्ती असते. जे भोग इथे मिळत नाहीत ते मला स्वर्गात मिळतील, त्या मोहाने तरी माणूस नीट वागू दे. आणि मग नीट वागता वागता ती सवय होते. आणि अशी सवय झाली की परमार्थाच्याकडे प्रवृत्ती व्हायला लागते. या दृष्टीने स्वर्ग सांगितलेला आहे. वाईट गोष्टी करू नयेत ह्या धाकांनी नरक सांगितलेलं. आज देवाला सगळं निकालात काढलेलं आहे, रिटायर केलेलं आहे. तिथे सगळ्याला काही बंधन कसलं राहिलेलं नाही. परिस्थिती जी हल्ली वाईट झालेली आहे त्याला एक फार मोठं कारण हे आहे. जाऊन दे, आपल्याला त्याचा विचार नाही करायचा. पण एवढं लक्षात ठेवायचं की ज्याचं अपरोक्ष ज्ञान होऊ शकतं तर त्याचं परोक्ष ज्ञान हा कधीही भ्रम नसतो. ज्ञान झालं नाही हे मान्य आहे, पण तो भ्रम नाहीये एवढं लक्षात ठेवायचं. ते ज्ञान भ्रमरूप नाहीये हे लक्षात ठेवायचं. अपरोक्ष ज्ञान परोक्ष ज्ञानातूनच येणार आहे. कळी असते आधी, झाड असतं, पानं फुटतात, कळ्या येतात, त्यातनंच फुल फुलतं, त्यातनंच पुढे फळ येतं. तसं परोक्ष ज्ञान, त्या परोक्ष ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग, त्यानुसार साधन, तेव्हा आपल्याला अपरोक्ष ज्ञान होणार. असंच नुसतं होणार नाही. इथे आपण जवळजवळ 54 पर्यंत गेलेले आहोत. इथे आता थांबूया. काही प्रश्न असले तर विचारा. सॉरी आज उशीर झाला, कारण माझा इंटरनेट गेलं होतं. पुढे जायचं. हे अपरोक्ष म्हणजे आपण प्रत्यक्ष म्हणतो. मग व्यवहारामध्ये जे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान एखाद्या गोष्टीचं होतं, मग त्याला आपण काय नाव द्यायचं? म्हणजे हो, अपरोक्ष. ऍक्च्युअली काय झालेलं आहे सांगते. काही काही जे खरे शब्द आहेत ना, तर त्याचा बरोबर आपण व्यवहारात उलट अर्थ करतो. हे परोक्ष आणि अपरोक्ष असंच झालंय. व्यवहारात आपण अपरोक्ष म्हणजे माझ्या मागे असं म्हणतो, पण आपण जर का त्या शब्दांचा अर्थ लक्षात घेतला, पर अक्ष म्हणजे डोळ्यांच्या म्हणजे इंद्रियांच्या पलीकडे, इंद्रियांना जे प्रत्यक्ष अवगत होत नाही तर ते परोक्ष. पण आपण उलट बरोबर व्यवहारात घेतले म्हणून जे अपरोक्ष, आता इतकी सवय झालेली आहे ह्या अपरोक्ष शब्दाची की व्यवहारातला अपरोक्ष शब्द विसरायला होतो आणि तिथे उलटा अर्थ घेतला एवढं लक्षात घ्यायचं. आणखीन आता मला ह्या पंचदशी ग्रंथाचा अपरोक्ष ज्ञान, व्यवहारात अपरोक्ष नाहीये. बरोबर. मागे ग्रंथ आहेत त्याचं मला अपरोक्ष ज्ञान आहे व्यवहारात, पण इथे प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष.
नमस्कार ताई. हम्म चिदाभास आणि विक्षेप बद्दल परत एकदा सांगाल का? ते जरा कन्फ्युजिंग हो, वाटलं. ते आहेच कन्फ्युजिंग. काय आहे सांगू का? ती पूर्व पक्षाची शंका आहे. चिदाभासाच्या अवस्था सांगितल्या ना, अज्ञान, आवरण, विक्षेप. म्हणजे अज्ञान आवरण विक्षेपाच्या आधी येतात, बरोबर आहे. आणखीन आपण चिदाभासाला विक्षेप म्हणतोय, म्हणून त्या अवस्थात चिदाभासाच्या असणं शक्य नाही, असा तिथे आक्षेप घेतलाय. मग त्या कोणाच्या खात्यात टाकायच्या? तर त्या ब्रह्माच्या टाकून द्या, असं त्यांचं म्हणणं पडतं. आणि ब्रह्माच्या अवस्था नाहीच आहे. आणि म्हणून चिदाभासाच्या अवस्था का आहेत? तर अज्ञान्य आवरण सुद्धा विक्षेपासह बीज रूपाने आधी होतं, संस्कार रूपाने होतं. म्हणून त्या चिदाभासाच्या म्हणायला काहीच अडचण नाहीये. जरी त्यांना आधी अज्ञान असलं, आणखीन आवरण पडत असलं, आणि त्यातनं जरी विक्षेप म्हणजे जग वगैरे भासायला लागलं, असा जरी आपण अर्थ घेतला, तरी देखील त्या मुळात तिथे संस्कार रूपाने. आणि ह्याच्यातनं सोडवण्यासाठी दुसरा विक्षेपचा हे केलेला आहे की जीवाच्या संदर्भात केवळ न घेता पहिला जो तरंग उठला एकोहमचा, म्हणजे मायेचा, त्यालाच जर का आपण विक्षेप म्हटलं, कारण तो समष्टी विक्षेप आहे, शेवटी समष्टी चिदाभास आहे, तर तो विक्षेप म्हणून धरलं तर त्याच्या अज्ञान आणखीन म्हणजे चिदाभासाच्याच अज्ञान आवरण अवस्था होतात की नाही. आणि मग पुढे व्यवहारातला म्हणजे काय म्हणूया आपण, जीवाच्या संदर्भातला विक्षेप तो आणखीन वेगळा आहे. पण चिदाभासाला जेव्हा विक्षेप म्हणतात तेव्हा अशा पद्धतीने पूर्व पक्षांनी शंका घेतली की ह्या आधीच्या अवस्था असताना तुम्ही त्या विक्षेपाच्या म्हणजे चिदाभासाच्या कशा म्हणता? अज्ञानाच्यामुळे जर का आवरण पडल्यामुळे जर का जीवभाव येत असला, चिदाभास निर्माण होत असला, म्हणजे अज्ञान हा बुद्धी निर्माण होतीये ना, म्हणून मग त्या बुद्धीतलं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास, मग चिदाभास तर अज्ञानातनं निर्माण झालाय, असं त्यांचं म्हणणं होतं. तर यासाठी हा विक्षेप म्हणजे जर का मूळ स्फुरण असा घेतला तर विक्षेपातनं अज्ञान आणि आवरण हे देखील निर्माण होतात, अशा पद्धतीने त्याचे एक्सप्लेनेशन केले. पण आवरण विक्षेप हे दोष आहेत नाही, तर त्या मग अवस्था आहेत. आवरण आणि विक्षेप हे जगाचं कारण आहे, अवस्था आहेत त्या. आवरण म्हणजे काय? स्वरूप झाकणं. स्वरूप झाकल्यामुळे आपल्याला नाही ते दिसायला लागलंय. आणि आवरण का पडलं? अज्ञान आहे, स्वरूपाचं अज्ञान आहे, त्याच्यावरती हे असणं शक्य नाही वगैरे आवरण पडलं. ब्रह्म असणं शक्य नाही, असतं तर दिसलं असतं. हे असत्वावरण आणखी अभानावरण हे आवरणांचे प्रकार झाले. त्याला कारण अज्ञान आहे. अज्ञान असल्यामुळे स्वरूप माहित नाही आणि त्याच्यामुळे ते असणं शक्य नाही असं आवरण पडलं. आलं लक्षात? आणखीन अज्ञानामुळे शेवटी ब्रह्म नाहीये म्हणून विक्षेप सगळं जग भासायला लागलं, अशा पद्धतीने मग बोलायला लागले. आणखीन मुख्य काय आहे की या शंकेला कारण एवढंच आहे की अज्ञान, व्यष्टी अज्ञानातलं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. व्यष्टी अज्ञान बुद्धिरूपाने जागृतीत होतं, म्हणजे अज्ञानच बुद्धिरूपाने किंवा अंतःकरण रूपाने प्रकट होतं. आपण बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास म्हणतो, पण वास्तविक ते व्यष्टी अज्ञानात पडलेलं प्रतिबिंब आहे. म्हणून अज्ञान आधी असं ह्या आक्षेपकारांचं म्हणणं. आलं लक्षात. धन्यवाद. तिथे मग समष्टी आणि व्यष्टीचा विचार करून तो त्यांचा हा सोडवलेला आहे, शंका दूर केलेली. नमस्कार, मी प्रतिभा बोलते. एक शब्द मला फक्त ब्रह्माच्या बरोबर वेगवेगळे शब्द वापरतात. इथे एक 50व्या श्लोकानंतर प्रत्यग भिन्न ब्रह्म म्हणजे जरा कळलं. प्रत्यग भिन्न ब्रह्म, एक मिनिट बघते, असा शब्द वापरला. प्रत्यग भिन्न असं नाही होणार, असं लिहिलं इथे. प्रश्नही कळला नाही.
50 श्लोक झाल्यानंतर अहो पण प्रत्येक भिन्न ब्रह्म हा ज्याचा विषय आहे त्या ज्ञानाला प्रवक्षत्व कोटचे, हे प्रश्नही कळला नाही. आणि प्रत्येक हे भिन्न. ह्याच्यातलं एक मिनिट, मला दोघांचा ग्रंथ आणायला लागेल. ओके, मग नेक्स्ट टाइम. प्रत्येक म्हणजे आतमध्ये जे असलेलं आहे, तर भिन्न. त्याच्याहून भिन्न असा म्हणजे मला जोगांचा ग्रंथच आणायला लागेल. मग नेक्स्ट टाइम राहू दे आता. बरं, आता वेळ पण होत आली, म्हणजे तो ग्रंथ नाही, मी पण मला तो पुन्हा पुन्हा तो शब्द अडतोय असं, म्हणजे. ठीक आहे, काय आहे तो मी बघते. बस, थँक्यू. तृप्तीदीप 50 ना? ठीक आहे. हो, 50च्या नंतरचं वाक्य आहे ते. ठीक आहे, म्हणजे 51चा काय म्हणूया आपण, सुतोवाच. सुरुवातीला. सुरुवातीला. बरोबर. नाही तर मी ताई, उठून आणणार होते विचारायचं ते. आहे. हा, बोला. आपण अज्ञान आणि अविद्या असं दोन हे वापरतो. तर अविद्या म्हणजे माया जी आपल्याला विपरीत रूपाने दाखवते, आणि त्या विपरीत याचं जे ज्ञान ते अविद्या झाली ना? असं नाहीये, काय सांगते, हे दोन्ही मायेचीच नावं आहेत. पण व्यष्टीच्या संदर्भात हे अविद्या म्हणायची पद्धत आहे, आणि समष्टीच्या संदर्भात अज्ञान म्हणायची पद्धत. अज्ञान. पण ते इंटरचेंजेबल वापरण्यात येतात, हेही सांग. बरोबर. मायेचीच दोन्ही नावं आहेत, पण व्यष्टी अज्ञान आणि समष्टीच्या बद्दल असंही म्हणण्यात येतं, किंवा व्यष्टीच्या बद्दल अविद्या, जी विद्येला विरोधी आहे. विद्या नाही असा अर्थ नाही, अज्ञान म्हणजे ज्ञान नाही असा अर्थ नाही, तर ज्ञान व्हायला विरोध जे करतं ते म्हणजे अभाव नाही, ज्ञानाचा अभाव आहे असं नाही. करेक्ट नाही, अभावाचं तिथे नाहीये, तर ते विरोधी ज्ञान असा त्याचा अर्थ आहे. पण मग अविद्येवर आवरण आणि विक्षेप असे दोन्हीही असतात. अविद्येमुळे आवरण आहे, अविद्येमुळे अविद्येवर नाही, स्वरूपावरती आवरण आहे. बरोबर. आणि त्याच्यातनं तो विक्षेप आले, म्हणजे स्वरूपावरती आवरण जीवाच्या बद्दल आपल्याला आपलं स्वरूप कळत नाही, आणि स्वरूप न कळल्यामुळे आपल्याला मी देह आहे वगैरे अशा पद्धतीने सगळे जग सत्य वाटायला लागतं. चिदाभास तिथे निर्माण होत. बरोबर. ह्या काही काही संकल्पना स्पष्ट झाल्या ना, तर आपल्याला साधनेला फार मदत होते. बरोबर. म्हणून थोडी जरी शंका असली तर विचारलं की बरं वाटतं. एक्झॅक्टली, कधीही शंका ठेवू नये मनात, कारण मग ती कुठेतरी आपल्याला साधनेच्या वेळात ध्यानाला आपण बसतो, शंका डोकावू शकते, आपली एकाग्रता म्हणजे विचलित होऊन जातं मन त्यावेळेस. त्यामुळे शंकारहित आपल्याला जेव्हा हे होतं ना, पूर्ण समाधान होतं ना, त्यावेळी आपला मार्ग जास्त मोकळा होतो प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा. हळूहळू अभ्यासानेच हे होणार ना. मी आता ध्यानाला बसले, माझ्या मनात शंका आली की माझं ध्यान मोडलं, किंवा माझं जी काय म्हणजे साधना चालली ती डिस्टर्ब झाली. पण मी जसजसा त्याच्यावर अभ्यास करीन, विचार करीन, तसतसं माझे ते क्लॅरिटी आली की माझं ते चांगलं ध्यान लागेल असं. अगदी बरोबर आहे, त्यासाठीच या अभ्यासाचा उपयोग आहे, नाही तर डोक्याला कशाला स्ट्रेन हवाय उगाच. बरोबर. शंका कुठलीही राहू नये हा उद्देश आहे. बरोबर. आणि त्याचा बाकी फायदे होतात, संतांचे ग्रंथ छान अगदी कळतात, आणि मजा यायला लागते अगदी. जगाकडे पाहायची दृष्टी बदलते, म्हणजे जग म्हणजे एक मस्त मजा होऊन जाते. मग तो जो हे कळल्याचा जो आनंद आहे, ती माझी जाणीव आहे का? कळल्याचा आनंद जो आहे ना, तर त्याला पंचदशीतच पुढे शेवटचं एक प्रकरण आहे की ब्रह्मानंद विद्यानंद हा. ते तो एवढ्यामुळे होतं की कळलं ना की आपली चित्तवृत्ती शांत होते क्षणभर, आणि त्याच्यामुळे आतला आनंद प्रकट होतो. पण म्हणजे सगळ्या विषयात व्यवहारातलं आपण म्हणतो की मला एखादं गणित सुटलं की मला जो आनंद आहे
तो आनंद आणि हा आनंद सारखाच म्हणायचा का? तसाच आहे, तोच बरोबर आहे, तोच आहे. हा, कुठच्याही निमित्ताने, विषयांच्या निमित्ताने सुद्धा जेव्हा चित्तवृत्ती आपल्या शांत होतात सगळ्या, त्यावेळी आतला आनंद थोडा प्रकट होतो, अंश त्याचा प्रकट होतो, क्षण बरोबर. मात्र, निमिष मात्र अगदी तो अगदी. प्रकट होतो आणि तो आपल्याला वाटतं विषयातनं मिळालाय. वास्तविक तो मिळालेला असतो, तो आतला आपला आनंद प्रकट झालेला असतो विषयांच्या निमित्ताने, इथे विद्येच्या निमित्ताने. म्हणजे होणाऱ्या ज्ञानामागे असणारं ज्ञान म्हणतात तसं आहे. असणारं ज्ञान, होणाऱ्या ज्ञानामागे जे आहे तो ब्रह्मरूप, सगळं ज्ञानरूपच आहे. त्यामुळे असलेलं ज्ञान त्याचा अंश आहे. पण त्यामुळे होणारा जो आनंद आहे, तर तो चित्त जेव्हा शांत होतं, एरवी चित्ताचं सारखं हलणं चाललेलं असतं, मन बुद्धी सतत व्यापार चाललेले असतात. जसं पाणी खूप तरंग उठतात, आपल्याला प्रतिबिंब दिसत नाही, ते शांत झाल्यावर आपल्याला प्रतिबिंब दिसतं. तसं मन बुद्धी चित्त अहंकार जर का शांत असले तर आपल्याला आनंदाचं भान होऊ शकतं आणि विषयांच्या निमित्ताने हे किंचितच शांत होतात. बरोबर. अगदी लवमात्र म्हणूया, निमिष मात्र अगदी किंचित शांत होतात, त्या तेवढ्या पुरतं त्या आनंदाचं भान होतं आणि तो आपल्याला आनंद त्यातला वाटतो. विद्येच्यामुळे मिळाला वाटतं, विषयाच्यामुळे मिळाला वाटतं, वास्तविक तो ब्रह्मानंद. चित्तवृत्ती निरोध झाल्यावरच ते जे योगात सांगितलं आहे. एक दुसरं लक्षात घ्या मग, की चित्तवृत्ती निरोध जो आहे तो सक्तीने केलेला असतो. बरोबर. म्हणजे कुकरला आपण झाकण लावलं, त्याच्यावरती वजन टाकलं आणि जर का आपण गॅस वेळेवरती बारीक केला नाही, आणखी मोठा केला, तर कुकर वरती उडू शकतो. बरोबर. प्रेशरने स्फोट होऊ शकतात. जबरदस्तीने दाबून ठेवल्यासारखं होतं. हा, तसं हे केवळ निरोध उपयोग नाही, तिथे विवेकपूर्ण पाहिजे. विवेकपूर्ण आहे. बरोबर, मस्त. चला, झालं, थांबायचंय. हॅलो, बोला. मी विवेक थिटे बोलतोय पुण्याहून. एक प्रश्न असा म्हणजे कायम मनात असायचा, जस्ट आता हा कितपत रिलेव्हंट आहे पण थोडं तुम्ही सांगू शकाल याच्याबद्दल. आपण म्हणतो की प्राणी हे नेहमी देहबुद्धीतच वावरत असतात. मनुष्याला विचार करण्याची ताकद देवानी दिलेली आहे, सारासार विचार करायची. पण कधी कधी आपण ऐकतो असं की काही प्राणी, गाय म्हणा, कुत्रा म्हणा, कधी असे प्रवचन किंवा भजन चालले असले तर ते त्यांना कुठलीही खाण्याची अपेक्षा नसते, ते तिथे येतात, तेवढा वेळ थांबतात आणि निघून जातात. तर ह्याच्या मागे काय कारण असावं? त्यांनाही काही म्हणजे काही विशिष्ट प्राण्यांना तशी पॉवर दिलेली असते का किंवा असू शकते का? हे प्राण्यावरती अवलंबून आहे. जर का पूर्वपुण्य असलं, म्हणजे गेल्या जन्मीचा उत्तम अभ्यास आहे. तुम्हाला जडभरताची कथा माहिती आहे? हो. राजा भरत जवळजवळ ज्ञान त्याचं पक्क झालं होतं. अशा वेळेस हरणाच्या पिल्लाच्या ह्याच्यात तो इतका अडकला की त्याला पुढला जन्म हरणाचा आला आणि मग तो देवळात राहायला लागला. आलं लक्षात? म्हणजे कुठेतरी ते त्यांचा अभ्यास झालेला असणार आहे, त्यांना कुठलं तरी ते ओढ असणार आहे. असा एखादाच येतो, सगळे नाही गायी येत तिथे. हो, बरोबर आहे. क्वचित कुठल्या तरी एक. आणि हल्ली काय झालेलं आहे, ह्या आपल्या मीडियामुळे अशा पद्धतीचं खूप अगदी दाखवायला लागलं. आणखीन दुसरं म्हणजे त्यांना खरं किती खोटं किती ह्याचं सुद्धा एक एकदा मला शंका येते की त्यांना ट्रेनिंग दिलं, जसं सर्किशित देतात तसं ट्रेनिंग दिलं तर ते प्राणी येऊ शकतात, आणखीन मीडियावाले तेवढ्या पुरतं त्याचं हे घेऊ शकतात. त्यामुळे त्याच्या मागे फार आपण लागायचं नाही, चमत्कार म्हणून किंवा अशा ह्यांनी आपण फार त्याच्या मागे लागायचं नाही. जर का खरं वाटलं तरी हरकत नाहीये. पूर्व पुण्याचं कुठनं तरी त्यांना ते स्मरण असेल, कुठली तरी ओढ असेल की ज्यामुळे ते येतात. ओके, थँक्यू.
हा, नमस्कार. मी एक शंका विचारते की या परमार्थाचं ज्ञान होणं किंवा साधकाच्या मार्गाने जाणं यासाठी आपल्याला दैनंदिन कुठला आधार घेतला पाहिजे किंवा कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? दैनंदिन जीवन जे आहे ते एक तर सन्मार्गात पूर्ण गेलं पाहिजे. तुम्ही दैनंदिन जीवन म्हणालात म्हणून सांगतेय की आपल्या मनाला कुठली टोच नको, मी असं करायला हवं होतं वगैरे, माझं हे चुकलं, कुठलीही टोच नको. टोच असली तर आपण ध्यान करू शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे मन स्वच्छ मोकळं हे लागतं. मोकळं म्हणजे अवेलेबल लागतं. बरोबर. जर का आपण त्याला जगाच्या आणखीन घरातल्या आणखीन सगळ्या विषयात ते अडकलेलं असतं तर आपण नामस्मरण करू शकत नाही, चिंतन करू शकत नाही. मनाला अवेलेबल वेळ खूप असतो. म्हणजे आपला प्रवासातला म्हणा, स्वयंपाकातला म्हणा, कामातला म्हणा, मनाला अवेलेबल चिक्कार असतो. आपण त्या काळात जे काय मनातले आपले उद्योग चाललेले असतात, उड्या चाललेल्या असतात, विचार चाललेले असतात, त्याच्याऐवजी जर का आपण त्या मनाला नामात किंवा अनुसंधानात कुठच्याही पद्धतीने गुंतवलं बरोबर तर फार काळ लागणार नाही. आणि वाचन कुठल्या प्रकारे कसं करावं की हे तुम्ही सांगताय हे आम्हाला जास्त चांगलं समजेल यासाठी कसं करावं वाचन? तुम्ही आतापर्यंत काय वाचलात? म्हणजे मला काहीच कल्पना नाहीये. हे कोणाला काय वाचायला? ग्रुपमध्ये तर मी नवीनच आहे, पण मला ग्रुपचं पहिल्यापासून सोडा, पण बाकी काय वाचलेलं आहे? बाकी मी म्हणजे खरंच पुष्कळ वाचलंय, कारण अध्यात्मिक पुस्तकाचीच खूप आवड असल्यामुळे ज्ञानेश्वरी, दासबोध, आपल्या तुकारामांची गाथा किंवा उपनिषदांची पुस्तकं किंवा ही बाहेरची अध्यात्मावर पुस्तकं लिहिलेली आहेत. चिक्कार वाचलाय तुम्ही? पण हे जे पंचदशी म्हणा, परमार्थ विज्ञान म्हणा, विचारसागर म्हणा, हे शास्त्र ग्रंथ आता वाचणं गरज आहे. खरं शास्त्र ग्रंथ वाचल्यानंतर संतांचे ग्रंथ वाचले तर त्याचा अर्थ फार छान समजतो. बरोबर आहे. म्हणजे फक्त शास्त्र ग्रंथ वाचा, हवा तर एखाद्या जोडीला आवड म्हणून ठेवा संतांचा ग्रंथ, पण शास्त्र ग्रंथांच्या नंतर जर का संतांचे ग्रंथ वाचलेत आणि हे एकदा वाचून पुरत नाही, हेही सांगते. बरोबर आहे. आणि हे सगळे ग्रंथ स्वतःला लावून घ्यायचे असतात. संतांचे देखील त्यांनी उपदेश केलाय, तो मला केलेला आहे, अशा पद्धतीने ते वाचायचं असतं. बरोबर. आणि ते कारण हे आणायचं आता जास्त चांगलं समजायला लागलं जेव्हापासून हे सगळं मी ऐकते तेव्हापासून. इतकं वाचलं त्यासाठी तरी खरं शंकाच जास्त येत होत्या डोक्यात आणि नीट शिरत नव्हतं आतमध्ये. ते आता थोडंसं दार उघडल्यासारखं वाटतंय की हे लक्षात येते आता. तर त्यासाठी विचारलं की मी कुठले कसं वाचावं आणि काय वाचावं. शास्त्र ग्रंथ वाचा. म्हणजे आता 3 सांगितले तुम्हाला. परमार्थ विज्ञान म्हणून सोपा बेसिक आहे अगदी. हा पंचदशी आहे, विचारसागर आहे, विवेक सिंधू म्हणून आहे मुकुंदराजांचा. हे काही शास्त्र ग्रंथ फार छान आहेत. बरं, ठीक आहे. एवढे तरी सुरुवात करीन, नाही हरकत नाही. खूप छान वाटतं. थँक्यू, धन्यवाद. चला थांबायचं? हो, जय श्रीराम. नमस्कार. श्लोक घेते. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री